श्री स्वामी समर्थ तन्वीज ब्लॉगमध्ये स्वागत आहे। चला तर मग आज आपण आपल्या किचनमध्ये काळ्या वाटाण्याची उसळ बघूया। चला तर मी गॅसवरती कढई तापत ठेवली आहे। त्याच्यात 1 टेबलस्पून तेल ओतूया। आपलं तेल तापलं आहे। आपण मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याची फोडणी देऊया। फोडणी तडतडली की त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालूया। आता यामध्ये कांदा घालूया आणि टोमॅटो घालून घेऊया आणि मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया। आपला टोमॅटो आता चांगला नरम पडला आहे। तर आता आपण हळद घालूया, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि मालवणी मसाला 2 चमचे। हे सगळं मिश्रण ढवळून घेऊया। तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आपल्याला। हे छान तेल सुटलं आहे। आता या फोडणीमध्ये मी इथे वाफवून घेतलेले काळे वाटाणे आहेत ते घालत आहे। आता हे ढवळून घेऊया आपण। एक कड येईपर्यंत वाट बघूया आपण। चला तर मग ह्याला कड आलेला आहे। कशी तेलाची कर्रीवर तरंगते बघा। तर आता आपण याच्यामध्ये हे कांद्या खोबऱ्याचं वाटण घालूया आणि ढवळून घेऊया। इतका छान सुंदर वास सुटला आहे ना, असं वाटतं कधी जेवायला बसूया। आता या स्टेजला आपण याच्यामध्ये मीठ घालूया। पण एक लक्षात ठेवा, वाटाणे उकडताना मी थोडं मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मी बेतानेच मीठ घालणार आहे। चला तर मग मीठ घालूया आपण आणि ढवळून घेऊया। थोडीशी साखर घालणार आहे मी। आता झाकण ठेवून आपण एक कड काढून घेऊया। आता याच्यामध्ये मी काजू घालणार आहे। माझ्या आजीने मला गावावरून पाठवले होते। ते काजूनी याच्यामध्ये घातल्यावर त्याची चव अजून छान होणार आहे। आणि एक कड आला की आपली उसळ तयार। चला तर मग आपली उसळ रेडी आहे। चला तर मग गरमागरम मिसळ सर्व करूया। चला तर मग आपल्या काळ्या वाटाण्याची उसळ रेडी आहे। आमच्या गावी काही शुभकार्य असेल तर काळ्या वाटाण्याची उसळ किंवा आमटी ही आवर्जून केली जाते आणि त्याच्यासोबत आंबोळे किंवा वडे हे आवर्जून असतात। त्यामुळे किती छान दिसते बघा। मी केलेल्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला येणारं बेल टिक करायला विसरू नका। धन्यवाद।